नमस्कार, मी पूजा स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता संध्याकाळी काय करत होते, मला तूप करायचं होतं, त्याच्यामुळे मी तयार करत होते. तर इकडं लावायचं होतं मला हे मिक्सर, त्याच्यामुळे भांडे होते जाळीत. तर मग म्हटलं पहिलं भांडे लावून घ्यावं तर ज्या त्या जाग्यावर. सकाळी घासलेले भांडे, त्याच्यानंतर भांडे पण नव्हते घासले. मग पटपट इथं मी पटकन भांडे लावून घेत होते. भांडे लावून झाले होते माझे. म्हटलं आता पुढचं काम करा. मिक्सर लावायचं होतं मला ना. मी मिक्सर लावाय घेतलं की माऊलीला कसा आवाज येतो की काय काय की पटकन येतो आणि त्याला बटन फिरवायचं असतं. त्याला म्हटलं थांब, थोडा टाईम आहे मला, अजून दही ते टाकायचं त्याच्यात, मग ये. तर ठीक आहे म्हणलं. गेला तोपर्यंत टी व्ही बघायला. तोपर्यंत मी ना दही जी आपल्या साई होती का ती सगळी टाकून घेतली एका भांड्यामध्ये मोठ्या आणि मिक्सरला लावली. तोपर्यंत लावायच्या आधीच लगेच येऊन हजर झाला बाई. काय नसतं त्याला, फक्त बटन फिरवायचं असतं, कमी जास्त करायचं असतं. त्यात त्याला काय मजा येते आणि काय नाही काय माहिती. त्याला मी जेव्हा कधी पण मिक्सर लावी ना तेव्हा तो मध्ये येतो. बाय चान्स एखादी वेळेसच मध्ये येत नाही. इथं बघा मी काय केलं, झालं सगळं तूप काढून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं होतं, चांगला लोण्याचा गोळा तयार झाला. 2-3 पाण्याने धुवून पण घेतलं, म्हणजे त्यातला कुमट वास पण जाईल म्हणलं. 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं. गाईचं दूध आहे, गाईच्या दुधापासून तूप बनवलंय आम्ही. की नाही गाईचं दूधच आणतो तर त्याच्यापासूनच जेवढं म्हणजे साई होईल ना त्याचं मी तूप बनवते. बघा 15 दिवसाचं तूप आहे. हे काय केलं, तूप आहे ना हे करायला ठेवलं, गरम करायला ठेवलं. तोपर्यंत हा सगळा पसारा आवरून घेते. म्हटलं घ्यावा, त्याचं भांडे ते पण भरपूर पडले होते, म्हटलं भांडे घासून घ्यावा. एक तर सकाळपासून मी भांडेच घासले नव्हते, दुपारी जेवलेले ते तसेच ठेवले होते. मला तूप करायचं होतं, म्हटलं जास्त भांडे पडते त्याच्यामुळं. मग म्हटलं तुपाला एकदा हलवून घेतलं आणि मी माझं भांडे घासायला लागले. मिक्सर आणि ते पण पुसून घेतलं, लगेच स्वच्छ केलं तर मग चांगलं राहतं. नाही तर तसंच ठेवून दिलं का तसंच राहते, त्याच्यावर डाग ते पडलेले. मग लगेच साफ करून ठेवून दिलं. हे बघा मी इकडं काम करत होते तोपर्यंत पिऊचं काम कसं चालू आहे. पिऊने ना सगळे भांडे जेवढे होते का तेवढे भांड्याच्या जाळीत लावले होते. मी तर लावून घेतले होते, पण त्याने तिथं भांड्याची जाळी ठेवली नाही. त्यांनी सगळे भांडे घासायला जसे मला घासायला सांगत होते. मग आता मी परत हे भांडे ते लावून घेतले, भांडे घासले. हे बघा तूप दाखवते मी. तूप झालं तर उकळत होतं, ते थोडं गरम पाणी पण ठेवलं होतं. तर आम्ही कुठं आलो होतो, आम्ही आलो तुकाराम महाराजाचं दर्शन करायला. आज पालखी, कारण आज पालखी पंढरपूरला जाणार होती, म्हणजे आज प्रस्थान होतं त्यांचं पालखीचं. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, संध्याकाळी दर्शनासाठी आलो. पालखी इथंच असते एक दिवस, दुसऱ्या दिवशी जाते. हे बघा माऊली आणि माऊलीचे पप्पा आणि पिहू कशी पुढं येतं मागं चालत होत्या. हे बघा ना, इतकं भारी, इतकं सुंदर डेकोरेशन केलं ना त्यांनी, खरंच लय भारी केलं आहे. गेल्या वर्षी पण होतं, गेल्या वर्षी वेगळ्या पद्धतीने होतं आणि ह्या वर्षी वेगळ्याच पद्धतीने केलं आहे. हे बघा इथून पुढं गेलं का लगेच तुकाराम महाराजांचं फुलांनी कशा फोटो हे केलेला आहे. बघा किती छान दिसतं, एकदम भारी. इथं पोलीस आणि ते गर्दी तर लईच होती. रात्री आम्ही तर 9-9:30 वाजले होते आम्हाला जायला, पण गर्दी भरपूर होती. लोक फोटो वगैरे काढत होते. बघा दर्शनासाठी रांग किती लांब होती. आम्ही दर्शन नाही घेतलं मंदिरात जाऊन, आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं. हे बघा ना, फुलाने किती भारी मस्त असं सजवलं होतं मंदिर, एकदम भारी दिसत होतं.
पण पाऊस आहे ना, इतका पाऊस होता ना, सकाळी येऊन गेला तर थोड्या वेळासाठीच उघडला होता. त्याच्यामुळं आम्ही गेलतो पाया पडायला. म्हणलं आपण पाया पडून येऊ, दर्शन वगैरे होईल. हे बघा, हे शिळा मंदिर आहे. शिळा मंदिराच्या बाहेर पण कसं असं मस्त हत्तीच्या ह्याने डेकोरेशन केलं आहे. म्हणजे ह्या वेळेस फुलाने इतकी भारी सजावट केली ना, खरंच लई छान केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.